350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी उभारलेलं धरण आजही दुष्काळामध्ये शेतीला पाणी पुरवते। शिवपूर्व काळामध्ये महाराष्ट्राला आसमानी आणि सुलतानी संकटाने ग्रासले होते। वर्षानुवर्षे दुष्काळाने महाराष्ट्राला पछाडले होते। त्यातच जे थोडेफार पीक शेतामध्ये उगवत होते ते सुद्धा आदिलशहा आणि निजामशहाच्या फौजा येऊन त्याची नासधूस करत असत। भीषण पाणी टंचाईने संसाराची आणि शेतीबाडीची वाताहत झाली होती। अशा अंधकारमय कालखंडात शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला। त्यावेळी पुण्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती। आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव यांनी पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता। लोक परागंधाक झाले होते, शेती पडीक होती। अशातच जिजाऊंनी शिवरायांसह पुण्याची जहांगीर सांभाळण्यासाठी बंगळुरूवरून महाराष्ट्रात येण्याचा निर्णय घेतला। ते परत आले त्यावेळी पुणे उजाड झाले होते। शिवरायांच्या हस्ते पुण्यात सोन्याचा नांगर फिरून लोकांना विश्वास मिळवून दिला। हळूहळू रयतेचे गावात आगमन होऊ लागले, शेतीबाडी होऊ लागली। त्यापूर्वी महाराज खेड शिवापूर येथील एका वाड्यात वास्तव्यात होते। तिथेच त्यांच्या बालपणीचा काही काळ व्यतीत झाला होता। शिवबांनी 12 मावळातील सवंगडी गोळा केले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्याची शपथ घेतली। शिवरायांनी आसपासचे तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर इत्यादी किल्ले जिंकून घेतले। फक्त किल्ले जिंकले नाहीत तर आसपासच्या गावाची व्यवस्था देखील नीट केली। प्रजा सुखी तरच राजा सुखी या युक्तीनुसार महाराजांनी जनतेचे, विशेषतः शेतकऱ्याच्या कल्याणाचे धोरण राबवले। कारण त्यांना देखील ठाऊक होते स्वराज्याचा खरा आधार हा शेतकरीच आहे। शिवरायांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये शेती आणि पाण्याच्या व्यवस्थेबद्दल अनेक आदेश दिले होते। असे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात एकूण 32 धरण बांधले, पण पहिलं धरण कोणतं बांधलं असा प्रश्न अनेक शिवप्रेमींच्या मनामध्ये येतो। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात बांधलेलं पहिलं धरण होतं खेड शिवापूरचं साळोबा धरण। 1656 साली खेड शिवापुरातून वाहणाऱ्या अंबाल खेड्यावर बांध घालून त्यांनी रयतेच्या, पिण्याच्या आणि शेतकऱ्याच्या पाण्याची सोय केली। त्यावेळी खेड शिवापुरात बाबाजी कोंडे देशमुख यांची देखील मदत झाली। या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे या धरणाचे दोन्ही बाजूने पाणी गावात खेळते राहण्यासाठी 2 पाट काढले होते। त्या ठिकाणी असलेल्या साळोबा मंदिरामुळे या धरणाला साळोबाचं धरण असे म्हणतात। गेली अनेक वर्ष दुष्काळ पडला तरी हे खेड शिवापूरच्या नागरिकांना याच पाण्याने जगवले आहे। अगदी 10 वर्षापूर्वी झालेल्या दुष्काळात देखील साळोबाच्या धरणानेच पाणी पुरवलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जी दूरदृष्टी दाखवली होती त्याचा आजही आपल्याला फायदा होत आहे। म्हणूनच शिवरायांना रयतेचे राजे म्हणतात। अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राजकारभार करताना जनतेच्या लहान लहान प्रश्नांचा विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वोत्तम राजे आहेत।